नमस्कार, प्रभा गोरल या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला सदाफुलीच्या झाडाचे महत्त्व सांगणार आहे। सदाफुली झाड म्हणजे ह्याच्या नावामध्ये सदाफुली असं नाव आहे याचं, त्यामुळे हे सदाफुली फुलत असते। वर्षभर ह्याला फुलं येतच असतात आणि प्रत्येक पानाला ह्याचं फूल उमलते, म्हणून ह्याला सदाफुली म्हणतात। आणि हे किती 3-4 नमुन्याचे कलरचे असतात, व्हाईट, परत गुलाबी, लाल, परत जांभूळ कलरवरती वगैरे हे फुलं असतात। आणि ही फुलं सतत वर्षभर उमलतात। आणि ह्याच्या पानांचा जर कोवळ्या पानांचं याचं एक वैशिष्ट्य म्हणजे की कोवळी जरी पानं तुम्ही सकाळी 80 पुटी खाल्ला तर शुगर ही नॉर्मलमध्ये येते, समपातळीमध्ये येते। आणि परत तुम्हाला खाज किंवा फोड, परत ते खरूज म्हणून उठतंय अंगाला, त्याच्यावरती सुद्धा ह्या पानांचा रस काढून जर तुम्ही लावला तर ते बरे होतात, थोडं बरं होतंय। आपण अशी ह्याची एकदम वैशिष्ट्यपूर्ण हे झाड आहे आणि हे एकदम मस्त वाटतंय दारामध्ये लावला तर। हे खुटं पण लावू शकता, हे खुटं पण फुलतंय। आणि ह्याला एक झाड लावलं तर ह्याची बी जी वाळून पडते, त्याच्यामध्ये रोपं निर्माण होतात आणि अनेक झाडं पण होऊ शकतात। आणि हे पूर्ण रोपापासनं लावू शकता कुंडीमध्ये वगैरे। आणि हे दारामध्ये लावलं तर मस्त वाटतंय आणि खूप एकदम एनर्जीफुल, बघितल्यानंतर एनर्जीफुल वाटते। तर हे झाड तुम्ही दारामध्ये लावा आणि स्वस्त रहा आणि मस्त रहा। थँक्यू।